नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये सहर्ष असे मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान कसे करावे हे संपूर्ण विधिवत माहितीने संपूर्ण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी तुम्हाला आजचा हा संपूर्ण व्हिडिओ अगदी लास्टपर्यंत पाहावा लागेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर स्वामी भक्तांनो, श्री व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान हे प्रामुख्याने इच्छित मनोकामना पूर्तीसाठी, आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी आणि वास्तूतील नकारात्मकता घालवण्यासाठी केले जाते. हे अनुष्ठान प्रामुख्याने 21 दिवस रोज 21 वेळा स्तोत्र पठण करून केले जाते, ज्याला एक मंडळ पूर्ण करणे असे म्हणतात. आता आपण पाहूयात की व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठानाचा काळ आणि वेळ. तर स्वामी भक्तांनो पहा, कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील शुक्रवार, एकादशी किंवा शुभ मुहूर्तावर हे अनुष्ठान सुरू करावे. त्यासाठी हे अनुष्ठान रोज मध्यरात्री ठीक 12 वाजता सुरू करणे अत्यंत प्रभावी मानले जाते. रात्री शक्य नसल्यास सकाळी ब्रह्ममुहूर्तावर किंवा सूर्योदयाच्या वेळी देखील तुम्ही करू शकता. आता आपण पाहूयात की व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठानासाठी पूजा मांडणी आणि विधी काय आहे. तर पहा, पठण करताना आपले तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे. खाली बसण्यासाठी लोकरीचे किंवा निळे आसन तुम्ही वापरावे. त्याचबरोबर पाटावर पिवळे किंवा लाल कापड पसरून त्यावर भगवान व्यंकटेश म्हणजेच बालाजी भगवानांची किंवा विष्णू भगवान यांची फोटो किंवा मूर्ती ठेवावी. त्यानंतर शुद्ध गाईच्या तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा आणि उदबत्ती पेटवावी. देवाला हळद कुंकू, अक्षता, पिवळी फुले आणि विष्णू देवाचे लाडके म्हणजेच तुळशीपत्र अर्पण करावे. त्याचबरोबर हातामध्ये थोडे पाणी, अक्षता आणि फूल घेऊन आपली इच्छा, उदाहरण नोकरी असेल, आरोग्य असेल, विवाह असेल, जी काही इच्छा असेल ती मनात बोलावी आणि ते पाणी देवापुढे सोडावे. थोडक्यात संकल्प घ्यावा. त्यानंतर आता आपण पाहूयात की व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान जे आहे तर त्या पठणाचे नियम काय आहेत, म्हणजे 21 दिवस काय करावे. तर पहा, संकल्प केल्यानुसार रोज सलग 21 वेळा व्यंकटेश स्तोत्राचे मनापासून पठण करावे. त्यानंतर पठण करताना इकडे तिकडे पाहू नये, कोणाशीही बोलू नये, पूर्ण लक्ष स्तोत्रावर असावे. रोज पठण पूर्ण झाल्यावर देवाला खडी साखर, दूध किंवा फळांचा नैवेद्य दाखवावा आणि शेवटी आरती करावी. काही जण विशेष संकट निवारणासाठी 3 दिवसांचे म्हणजेच रोज रात्री 12 वाजता 21 वेळा किंवा 7 दिवसांचे लघु अनुष्ठान देखील करतात. आता आपण पाहूयात की अनुष्ठानादरम्यान पाळावयाचे कडक नियम. तर अनुष्ठानाच्या 21 दिवसात पूर्ण ब्रह्मचर्य पाळावे. घरगुती जेवणात किंवा आहारात मांसाहार आणि मद्यपान पूर्णपणे वर्ज्य असावे. घरात शांतता राखावी. काम, क्रोध, लोभ आणि कोणाबद्दलही वाईट बोलणे किंवा खोटे बोलणे टाळावे. त्याचबरोबर महिलांनी मासिक धर्माच्या दिवसात हे अनुष्ठान करू नये किंवा तेवढे दिवस वगळून पुढे विधी पूर्ण करावा. आता आपण पाहूयात की उद्यापन कसे करावे. तर पहा, 21 दिवस पूर्ण झाल्यानंतर शेवटच्या दिवशी विष्णू सहस्रनामाचे पठण करावे किंवा व्यंकटेश भगवान यांचे हवन करावे. यथाशक्ती ब्राह्मण किंवा लहान मुलांना गोड जेवण देऊन किंवा शिधा देऊन अनुष्ठानाची सांगता करावी. त्याचबरोबर स्वामी भक्तांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनुष्ठान करताना भगवान विष्णूंवर, भगवान बालाजींवर पूर्ण श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा आणि निष्ठेने हे अनुष्ठान करा. फलप्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर स्वामी भक्तांनो, आजचा हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठानाबाबतीत आणखी काही प्रश्न पडले असतील तर तेही कमेंटमध्ये मांडा. निश्चितच तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळून जाईल. चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा अशाच सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.